गावाकडची जागा विकून 10 लाख आलं मला. आता मी इन्व्हेस्ट करतो. बायकोचे दागिने आहे ते घेतो ना आता विकतो. आला गेल्या महिन्यात आपण 10,000 रुपये दिले ते 20,000 रुपये भेटलेत. आता गाडी विकतो ही 5 लाख रुपये भेटतील आणि तिथे इन्व्हेस्टमेंट करून पुढच्या महिन्यात आपल्याला परत पैसे भेटतील. चला तर कृष्ण भाऊ, हे सगळे आपले इन्व्हेस्टर्स आहेत. यांना पण आपल्या स्कीम मध्ये पैसे डबल करायचे आहेत. सगळेजण पैसे घेऊन आलेले आहेत. सर हे घ्या माझे 2 लाख रुपये. ओके सौरभ भाऊ, यांचे 2 लाख जमा करून घ्या. सर हे घ्या माझे 7 लाख. मॅडम हे यांचे 5 लाख जमा करून घ्या. रिसिट द्या यांना. सर हे माझे 10 लाख रुपये. चला मॅडम यांचं पण नाव लिहून घ्या. यांना रिसिट द्या 10 लाखाची. पुढच्या महिन्यात त्यांचे 20 लाख होतील. सर परत मी 15 लाख आणलेत इन्व्हेस्टमेंट करायला. नक्की नक्की 30 लाख पुढच्या महिन्यात घेऊन जावा. चालेल. हे घ्या यांचे 15 जमा करून. हो चालतंय मग. पुढच्या महिन्यात या आणि आपले डबल झालेले पैसे घेऊन जावा. ओके धन्यवाद सर. चला चला ओके, चालेल. चालेल चालेल. कृष्णा सर ओके. येऊ का? ओके चला. भाऊ महिना झाला आपले पैसे डबल झाले असेल. चल चला चला जाऊ चला चला. आयला ऑफिस उघडलं ना वाटतं अजून राव. अरे कसला ऑफिस बंद पडलाय. पैसे घेऊन गेलेत पळून ते. बाबांनी पैसे लावले होते. पैसे पैसे लावले होते. आता काय करणार? घरी काय करणार? अरे मी तर तुझ्या भरोशावर होतो रे. आईच्या गावात राव. अरे मी तर तुझ्या भरोशावर जागा ऐकली रे. काय करणार? मी माझ्या बायकोचे सोनं विकले रे. हे यार तुझ्यामुळे मी माझी गाडी विकली तर माझी गाडी गेली, पैसे गेले. अरे तुझी नुसती गाडी गेली. माझं घरदार विकलंय. सगळं विकलंय. मला वर्ष काय झालं सांगू? करतोय. माझं सगळे पैसे गेले. हे यार त्या म्हणलं काय सांगू, पैसे दे मला माझे. सगळं उद्ध्वस्त झालं रे. पैसे गेले. मी म्हणलो माझी जमीन विकली रे. बायकोची दागिने विकले रे. तर बघितलं मित्रांनो, भारतामध्ये प्रत्येक वर्षी असे डबल पैसा स्कॅम होत असतात आणि हजारो नागरिक फसवले जातात. आपली संपत्ती लुटवतात, घरदार विकतात, जमीन जुमला विकवतात, बायकोचे दागिने विकतात आणि ह्या स्कॅमला बळी पडतात. तर कुणीही पैसा डबल ह्या स्कॅमच्या नादी लागू नका आणि आपलं आयुष्य बरबाद करू नका. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांग.